व्यक्त करा। महाडिक युवा शक्तीच्या वतीनं होत असलेला भव्य असा दहीहंडी महोत्सव आणि या महोत्सवासाठी या जिल्ह्याचे युवा नेते जिल्हाध्यक्ष सन्माननीय सम्राट बाबा महाडिक, आदरणीय राहुलजी महाडिक, या महाडिक बंधूंच्या नियोजनातून होत असलेली ही दहीहंडी आणि यासाठी उपस्थित असलेले शेतकरी नेते, माझे मित्र सन्माननीय सदाभाऊ, माझे दुसरे मित्र आणि आमदार सत्यजित देशमुख, त्यासोबत अनेक युवा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। खास करून आपल्या ईश्वरपूर शहराचे नेते आणि माझे मित्र सन्माननीय आनंदरावजी पवार अध्यक्ष, यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय गौरवजी नायकवडी, यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे युवा बंधू, सगळ्यांचं महाडिक बंधूंच्या वतीनं, महाडिक युवा शक्तीच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि या ठिकाणी प्रचंड असा युवा जनसमुदाय, मी सगळे चेहरे बघतोय, मला वाटते 30-32च्या आतले 15च्या पुढचे असे सगळे युवक, आमचे लाडके भाऊ आणि खास करून माझ्या समोर बसलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी, या सगळ्यांचं या दहीहंडी महोत्सवामध्ये मी स्वागत करतो। गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा महाडिक युवा शक्तीनं चालू ठेवलेली आहे। आपल्या सगळ्यांचे आदरस्थान सन्माननीय नानासाहेबजी महाडिक यांनी चालू केलेला हा महोत्सव, त्यानंतर त्यांच्या मुलांनी तेवढ्याच ताकदीनं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपली घोडदौड चालू ठेवलेली आहे। आज ते आपल्या सांगली जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाचे, जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि आपण एवढी मोठी प्रचंड युवा शक्ती आज त्यांच्यासोबत काम करत असतात। मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आणि या दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच गोविंदांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आणि या शुभेच्छा देत असताना सदाभाऊ, आपण आपल्या सगळ्या सहकार्यांना, सम्राटजी, आपल्याला सगळ्यांना आपण इस्लामपूरचा ईश्वरपूर केलं आणि आता ईश्वरपूरचं येणाऱ्या 8 दिवसामध्ये उरण ईश्वरपूर करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतलेला आहे। आमच्या मोगल काळातल्या इतिहासाच्या ज्या खुणा आहेत त्या पुसण्याचं काम सातत्यानं चालू आहे आणि लवकरच उरण ईश्वरपूर हे नामकरण या शहराचं होईल, या तालुक्याचं होईल आणि पुढच्या वर्षीची दहीहंडी उरण ईश्वरपूरमध्ये होईल, अशा पद्धतीचं अभिवचन या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। सम्राटजी, आपण पालकमंत्र्यांना बोलवलं आणि मलाही खूप आग्रहानं बोलवलं, पण इथं येत असताना
मी आपल्या सगळ्या युवक बांधवांना सांगेन, सदाभाऊ असतील, आमचे मित्र सत्यजितजी असतील आणि सम्राट बाबा राहुलजी असतील, या सगळ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस ताकदीने या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहेत। आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्याला बाबा शब्द देतो, या तालुक्याच्या विकासामध्ये जे जे लागेल ते सगळं ग्रामविकास खातं आपल्या पाठीशी उभं करेल, अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने देतो। आपण सगळ्यांनी आग्रहानं मला या ठिकाणी बोलवलं, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण या उत्सवामध्ये सहभागी झालात, आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।